तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने सिंपल पद्धतीची पत्ताकोबी म्हणजेच कॅबेजची भाजी। डाळ टाकून बनवली जाते ही भाजी, घरोघरी बनली जाते। खूप सोपी पद्धत आहे बनवायची। लागणारे साहित्यसुद्धा कमी आहे आणि टिफिनसाठी दुपारच्या जेवणासाठी ना खूप मस्त भाजी, सिंपल भाजी। जर भाजीला काही सुचलं नाही किंवा असं कंटाळा आला मसाला वगैरे वाटण वगैरे करायचं, तर अशा वेळेस ना सोप्या पद्धतीची ही पत्ताकोबीची सिंपल भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि इतकी मस्त लागते ना ही डाळ कोबीची भाजी। भाकरीसोबत चपातीसोबत खूप भारी वाटते आणि सगळ्यात महत्त्वाचं ना ही टिफिनसाठी ऑफिसच्या डब्यासाठी खूप मस्त भाजी आहे। तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर इकडे मी ना एक गोबीचा गड्डा घेऊन आले होते छोटासा। तो मस्त स्वच्छ धुवून असं बघा पातळ असे उभे स्लाइस केलेत। ही अशी कटिंग केली ना मस्त दिसते कोबीची भाजी, अगदी हॉटेलसारखी वाटते। म्हणजे चौकन बारीक आकार पण असतो बघा, पण ही अशी पातळ उभे काप केले ना भाजी ती दिसायला सुंदर वाटते, बाकी काही नाही। तर इकडे मी कोबी कट करून घेतलाय आणि एक वाटी ना चण्याची डाळ इकडे मी 2-3 तास भिजत ठेवली होती। स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेतलंय। आता चणा डाळ आणि कोबीचं कॉम्बिनेशन आपल्या सगळ्यालाच माहिती आहे, एकदम बेस्ट वाटतं। चणा डाळ कोबी याच्याऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता। तर इकडे मी चणा डाळ कोबी साईडला ठेवून दिलं आहे। त्यासाठी आता सिंपल भाजी, मला काही मसाला वगैरे वाटायचं नाही, ह्या भाजीला काही मसाला वाटतच नाही, पण सिंपल भाजी केली। कांदा टमाटर मिरची कट करून घेतली। लसूण मिरचीचा कूट पण तुम्ही इकडे वापरू शकता, पण मी कांदा टमाटर मिरची असं घेतलं आहे। त्यानंतर आता आपण कढईमध्ये तेल जरा तापलं आहे, कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं स्लो गॅसवर। आता याच्यामध्ये 1 चमचा मी राई टाकली आणि हे कांदा टमाटर आणि मिरची हे जरा आपण परतून घेऊया। थोडंसं परतून घ्यायचं। टिफिनसाठी आणि दुपारच्या जेवणासाठी खूप मस्त भाजी आहे। चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते। याच्यामध्ये ना बटाटासुद्धा टाकलं जातं, एक बटाटासुद्धा तुम्ही टाकू शकता असे उभे पातळ काप करून। कोबी बटाटासुद्धा तो बनला जातो। आता हे कांदा टमाटर मिरची राईसोबत चांगलं परतून घेतलं आहे। आता आपण सर्वात प्रथम काय करायचं, ही जी चण्याची डाळ भिजून घेतली ना ती सुरुवातीला परतून घ्यायची। याच्यामध्ये ना थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ, म्हणजे भाजीला पुरण इतकंच मीठ ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं डाळीसोबत। आणि ना हळद आहे ना कोबीच्या भाजीला तुम्हाला जर चांगला रंग पाहिजे असेल ना तर हळद ना थोडीच टाकायची, जास्त टाकूच नका हळद, त्यामुळे ना छान रंग येतो कोबीच्या भाजीला। आता हळद मीठ कांदा टमाटर मिरचीसोबत ही चण्याची डाळ आहे ना चांगली एकजीव करून घेते। काय होतं माहिती आहे का, या चण्याच्या डाळीला मस्त कोटिंग लागते हळद मिठाची, चव छान लागते भाजीला। म्हणजे अशी भाजी खाता वेळेस ना अशी सपक सपक फिकी फिकी नाही वाटणार, खाता वेळेस एकदम छान चवदार भाजी बनते। म्हणून सुरुवातीला जरा चण्याची डाळ ना अशी हळद मिठामध्ये परतून घ्यायची। हे बघा, हे असं केलं नसेल ना कधी तर तुम्ही एकदा करून बघा। अशा पद्धतीने ही भाजी एक छान चव लागते भाजीला। आणि बटाटे जर वापरत असाल ते सुद्धा ह्या स्टेजवर असं सुरुवातीलाच परतून घ्यायचं। थोडासा मी किंचित गरम मसाला टाकलाय, पूर्णपणे ऑप्शन आहे। त्यानंतर आता आपण ही जी कोबी कापून घेतली आहे ना ती टाकून घ्यायची। चण्याची डाळ अशी सुरुवातीला मसाल्यामध्ये परतून घ्यायची। आता हे सगळं एकजीव करून घ्यायची, पत्ता कोबी डाळीसोबत पूर्ण एकजीव करून घ्यायची। आता सुरुवातीला डाळ टाकल्यामुळं काय झालं, डाळीला छानपैकी हळद मिठाची कोटिंग लागली, म्हणजे त्याची चव एक बॅलन्समध्ये राहणार। आता ही कोबी जी मिक्स होती एकजीव होती, मग दोन्ही समप्रमाणात त्याची चव राहते। हे बघा, अजिबात पाणी वगैरे काही टाकायचं नाही। लागलं तर भाजी जर चिटकलीच कदाचित तरच थेंबर पाणी टाका, नाही तर ही भाजी ना पूर्णपणे वाफेवर शिजली जाते। हे बघा किती छान दिसते बघा, अशा पद्धतीने कोबी कापली ना मस्त वाटते भाजी दिसायला, अगदी हॉटेलसारखी वाटते। हा हे सिंपलच भाजी, काही विशेष नाही या भाजीमध्ये, पण खायला चवदार असते, बनवायला सुद्धा सोपी आहे। तर हे बघा मी सगळी डाळ कांदा टमाटर मिरची कोबीसोबत चांगलं एकजीव केलं आहे। आणि लागलं तर थोडंसं पाणी वरून शिपडा आणि झाकण ठेवा आणि एकदम स्लो गॅस ठेवून याला 1-2 मिनटं द्यायचं बस। हे अशा वाफा सुटत राहतात, कारण कोबीला पाणी सुटलेलं असतं। हे बघा असं आतल्यात त्याला पाणी सुटत राहतं थोडं थोडं। मी थोडंसं शिपडले पाणी हाताने, म्हणलं चिटकायला नको भाजी। आणि असं अधूनमधून फक्त चेक करत राहायचं, मिक्स करत राहायचं। काय होतं, म्हणजे चारी बाजूनी व्यवस्थित भाजी शेकली जाते, शिजली जाते। झाकण ठेवलंय। हे बघा जशा जशा वाफा ह्या तयार होतात ना
तशी आपली भाजी छानपैकी शिजत जाते आणि डाळसुद्धा शिजते. 2-4 तास चांगली चण्याची डाळ भिजून घेतली ना मग मस्त शिजायला वेळ कमी लागतो. आता बघा ही भाजी झाली आपली परफेक्ट तयार. 1-2-2.5 मिनिटात स्लो गॅसवर चांगली भाजी शिजली आहे. आणि काही गाळ करायची नाही कोबी, नाही तर एकदम पिचपिच होऊन जाती. कोबीचा जरा क्रंचीपणा याच्यामध्ये ठेवायचा म्हणजे खाता वेळेस छान वाटते. आणि ही परफेक्ट आपली बघा डाळ कोबीची भाजी किती छान तयार झाली आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि जरा थंड करून घेते. आता मी ही भाजी बघा थंड करून घेतली आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती सिंपल बनवली. तुम्ही बघितलेलंच आहे, कुठलंच असं काही विशेष मसाले याच्यामध्ये टाकले नाहीत. पण ही भाजी बघा किती मस्त वाटते का नाही. साधी सोपी पण एकदम छान लागते खायला. अशा साध्या सोप्या भाज्यासुद्धा मस्त वाटतात बरं का खायला. हे बघा मस्त वाटते का नाही, एकदम हॉटेलसारखी. कारण आपण ती कोबी जी कापल्याची पद्धत आहे ना त्यानेसुद्धा भाजी छान सुंदर दिसते. चला आता मी याला गरमागरम प्लेटमध्ये काढून घेते. तर ही अशी डाळ कोबीची भाजी टिफिनला, दुपारच्या जेवणासाठी, कमी वेळ असन, घाई असन अशा वेळेस खूप बेस्ट भाजी आहे. फक्त थोडीशी डाळ भिजत ठेवायची, एकदम सोप्या पद्धतीने भाजी तयार होते. हवं तर तुम्ही याच्यामध्ये ना बटाटा टाकू शकता, शेंगातले हिरवे वाटाणे असतात बघा ते सुद्धा टाकू शकतात. वेगवेगळ्या प्रकारे याला सजू शकता. हे बघा मस्त वाटते का नाही, एकदम झणझणीत, चमचमीत, चवदार, खमंग अशी ही कॅबेज म्हणजे डाळ कोबीची भाजी. आवडली असेल तर अशा पद्धतीने एकदा करून बघा. सकाळच्या घाईमध्ये उशीर झाला आणि कोबी असेल तर ही भाजी तरी नक्की करा, खूप बेस्ट आहे. गरमागरम भाकरीसोबत, पोळ्यासोबत आणि डाळ भात वगैरे असेल तर तुम्ही सुक्की भाजी म्हणून साईड डिश करू शकता, खूप छान लागते. तर चला आजचा बेत हा पत्ताकोबीचा आहे. तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.